आणि आपण शाळेच्या डब्याच्या सिरीजच्या 15व्या एपिसोडपर्यंत आलेलो आहोत. ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल, कारण या सिरीजमध्ये मुलांच्या डब्यासाठी आपण लहान आणि मोठ्या सुट्टीला 2-2 मी रेसिपी आयडिया शेअर करत असते. ही रेसिपी तुम्हाला आवडतीये, उपयोगी ठरतीये तर व्हिडिओला लाईक करा. अशीच कंटिन्यू ठेवण्यासाठी कमेंट्समध्ये सरिताज किचन शाळेचा डबा असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या शाळेच्या डब्याच्या सिरीजचा 15वा एपिसोड चालू झालाय. 15व्या एपिसोडपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आज आपण करणार आहोत झटकीपट होणारी, मुलांना आवडणारी तोंडल्याची भाजी. चला, कांदा टोमॅटोची गरज नाही आणि लहान डब्यासाठी आपण करतोय भरपूर भाज्या घालून केलेले बीटाचे कटलेट. चला करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बीटाचे कटलेट करतोय. तर कटलेटचं मिश्रण करू. भांड्यात घेऊया एकदम बारीक चिरलेलं बीट किंवा बीट किसून घेऊ शकता. 1 कप बीट घेतलं, त्यासाठी अर्धा कप कोबी घेतला, अर्धा कप एकदम बारीक चिरलेलं गाजर, पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची, पाव कप स्वीट कॉर्न असे थोडेसे भरडून घेतले, 2 बटाटे उकडून किसून घेतले. यासोबत यामध्ये घालूया 1 ते 2 चमचे आलं आणि मिरचीची पेस्ट, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीपुरतं मीठ. आता याला आपण मिक्स करून घेऊया. तर इथं आपण आधी सगळ्या भाज्या आणि बटाटा एकजीव करून घेतलं, म्हणजे मसाले वगैरे चांगले मिसळले जावेत म्हणून. पण काय होतं ना, बटाटा जरी घातला बाइंडिंगसाठी तरी पण याला ना असा ओलसरपणा असतो, त्यामुळे कटलेट असे आतमधनं गिळगिळीत होतात. म्हणून आपण काय करूया, यामध्ये आपण भिजवलेले पोहे घालू. तर साधारण 1 अर्धी पाऊण वाटी पोहे घेतले, स्वच्छ धुवून 10 मिनिटं आधी ठेवले होते झाकून. आणि हे बघा, हे मिश्रण असं ओलसर आहे, आपल्याला हा ओलसरपणा घालवायचा आहे, त्यामुळं भिजवलेले पोहे घालू. साधारण असे भिजवून झाले की 1 कप होतात. याला चांगलं मिक्स करूया. आणि हे बघा, आपण याला चांगलं मिक्स केलं. मगाशी ओलसर वाटत होतं, पण आता पोहे घातल्यामुळं ओलसरपणा गेलाय आणि याचं बाइंडिंग सुद्धा छान आलेलं आहे. मिश्रण तयार झालेलं आहे. तोंडल्याची पण तयारी झाली आहे. कटलेट करू आणि लगोलग तोंडल्याची फोडणी देऊ. चला, आता आपण तवा गरम करायला ठेवूया. तवा गरम होतोय तोपर्यंत आपण कटलेट्स करून घेऊ. आता इथं मी मुलांना जेवढे डब्यात द्यायचे तेवढेच करून घेणार आहे. तुम्हाला वाटतंय की आयत्या वेळी खायचे तर हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून द्या, आयत्या वेळी कटलेट केले तरी चालतील. तर आपण काय करूया, हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि छोटे छोटे कटलेट्स करून घ्यायचे. असे छोटे छोटे कटलेट मी करते. आणि हे बघा, आपण असे छोटे छोटे कटलेट्स करून घेतोय. आणि हे बघा, जेवढे लागणार आहेत तेवढे कटलेट्स मी करून घेतलेत. तर आपला तवा सुद्धा गरम झालेला आहे. लगेच आपण कटलेट भाजून घेऊया. तुम्ही जर चपाती वगैरे करताय, त्याच चपातीच्या तव्यावर गरम असतानाच कटलेट भाजले तरी चालतील. तर तवा मध्यम तापला की त्यावर आपण थोडंसं तूप, तेल, बटर तुम्हाला जे आवडतं ते घालू शकता. यामध्ये आपण घालूया कटलेट्स. थोडेसे तीळ घालते याच्यावर, जे घातले नाहीत तरी चालतील. तीळ घातले. आता आपण परत थोडंसं तूप घालूया. गॅस कमी करायचा, यावर झाकण ठेवायचं आणि याला 1 ते 2 मिनटं असंच ठेवायचं. झाकून ठेवण्याचं कारण म्हणजे आपण याला तळून घेत नाही, त्यामुळं मग याला झाकलं की वाफ बसते आणि आतून ते व्यवस्थित शिजले जातात. तुम्हाला जर ना आणखी छान चटपटीत कुरकुरीत करायचे तर तुम्ही एक करू शकता. कटलेट तयार झाले की रव्यामध्ये घोळवायचे आणि डीप फ्राय करायचे. तसं केलं तरी चालेल. डीप फ्राय नाही, पण खूप तेलामध्ये तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. चला, मी आता 2 मिनटं मंद आचेवर झाकून शेकते. 2 मिनिटं मंद आचेवर आपण झाकून ठेवलं होतं. कटलेट खालून थोडेसे भाजले गेले. आपण यांना उलटून घेऊया. बघा, छान झालेत ना खालून. आता परत आपण थोडंसं तेल सोडूया किंवा तूप, जे तुम्ही घालताय ते. आणि याला आणखी 2 मिनिटं झाकून ठेवूया. आणि 2 मिनिटं झालेली आहेत. याला मध्ये एकदा उलटून घेतलं होतं आणि आपले कटलेट मस्त भाजले गेलेले आहेत. हे बघा, खालून छान झाले. आणि आपण ह्याला भाजून घेतलंय, काढून घेऊया. आणि आपण हे एकदम कमी तेलात केलेत बरं का. तुम्हाला जर आणखीन जास्त तेलामध्ये करायचे असतील, थोडंसं पॅन असा खोलगट घेतला आणि त्याच्यामध्ये शॅलो फ्राय केले जरा जास्त तेल घालून तरी चालतील.
आणि इथं आपण बीट वापरलं आहे आणि त्यात हा लोखंडी तवा आहे, त्यामुळं थोडासा रंग काळसर येतो. कारण बीट शेवटी जेव्हा ऑलरेडी असताना काळपट असतं, भाजलं की आणखीन होईल. पण तुम्हाला आणखीन कुरकुरीत करायचे असतील तर मी सजेस्ट करेन थोडंसं रव्यामध्ये घालून जर तुम्ही याला केलं तर ते वरून छान क्रिस्पी होतील. तर आपले हे कटलेट झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि पटकन तोंडल्याची भाजी करून घेऊ. आता तोंडल्यासाठी कढई गरम करायला ठेवूया. आणि इथं बघा ही तोंडली मी अशी कापून घेतलेली आहे. तर तोंडली मी स्वच्छ धुतली आणि त्याचे असे 4-4 उभे काप करून घेतलेले आहेत. तुम्ही तोंडली आदल्या दिवशी रात्री कापून फ्रीजमध्ये ठेवून दिली, सकाळी करायला घेतली तरी चालतील. इथं मी असे 4 उभे लांब पातळ काप केलेले आहेत. तुम्ही चकत्या केल्या तरी चालतील, जसं तुम्हाला आवडतं तसं. आता फोडणी करू. त्यासाठी 2 चमचे तेल घेऊया. तेल गरम झालं, अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, थोडीशी कोथिंबीर घालूया आणि यामध्ये घालू तोंडल्याच्या काचऱ्या. मीठ चवीपुरतं, हळद पाव चमचा आणि याला चांगलं परतून घ्यायचं. आणि तुम्हाला सांगू का, तोंडल्याला खरं तर खूप मस्त चव असते. आपण काकडी कशी अशीच खातो, अगदी तोंडल्याला सुद्धा बऱ्यापैकी काकडीसारखीच कुरकुरीत असतात ती आणि चव पण तशीच असते. त्यामुळे तोंडल्याला खूप मसाला घालायचा नाही. खूप कमी मसाल्यामध्ये तोंडली केली ना, बघा काय चव लागते. आता आपण काय केलं, फक्त फोडणी आणि हळद मिठामध्ये ही तोंडली मस्त परतून घेतली. आता यावर झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटांची वाफ काढूया. तर एक 2-3 मिनिटांची वाफ काढली, बघूया. तोंडली मस्त तेलामध्ये परतली गेली आहे. हलका हलका ना वर त्याच्या एक असा तांबूस रंग येतो, पण तोंडली संपूर्ण शिजली नाहीत. आता आपण काय करू, थोडंसं पाणी घालायचं, अगदी थोडासा हबका मारायचा. यावर झाकण ठेवायचं आणि याला एक 10 ते 12 मिनिटं मंद आचेवर शिजून द्यायचं. फक्त दर 2-2 मिनिटांनी हलवून घ्या. तर एक 10 ते 12 मिनिटं मी याला मंद आचेवर शिजवलं. मी एकदा पाण्याचा हबका पण मारला होता, बघूया. आणि हे बघा तोंडली शिजलेली आहेत. याला आपण एकदा हलवून घेऊया. यामध्ये घालूया 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा गूळ. याला मिक्स करून घेऊ आणि आणखी 1 मिनिटभरासाठी वाफ काढू. 2 मिनिटांची वाफ काढली. गोडा मसाला आणि गुळामध्ये ही तोंडली मस्त अशी घोळवली गेलेली आहे. याला एकदा हलवून घेऊ. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. आणि हे घ्या, साधी सोपी झटपट होणारी तोंडल्याची भाजी तयार आहे किंवा तोंडल्याच्या काचऱ्या तयार आहेत. कांदा टोमॅटो काही घालू नका, अशी करून बघा, खूप भारी लागते. गोडा मसाला नाही आहे ना तुमच्याकडे, थोडा गरम मसाला घातला तरी चालेल, फक्त प्रमाण थोडंसं कमी घ्या. तर अशा प्रकारे आज आपण इथं तोंडल्याची भाजी कढईमध्ये केली आहे. तुम्हाला कुकरमध्ये करायची असेल तर आधी छान परतून घ्या, सगळं गूळ आणि मसाला वगैरे घाला, पाण्याचा हबका मारून फक्त 1 शिट्टी करा. पण थोडं पाणी त्याला घालावं लागेल शिट्टी होण्यासाठी. तरी 1 शिट्टी केली तोंडली छान शिजतात. तर मोठ्या डब्याला तोंडल्याची भाजी, छोट्या डब्यासाठी मस्त असे गुलाबी रंगाचे कटलेट्स केलेले आहेत. शाळेच्या डब्याच्या आयडियाज तुम्हाला इथून मिळणार आहेत. त्यामुळे ही सिरीज अशीच बघायची आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.